श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या पंचवटीतील तपोवन बस डेपो रविवारी सकाळी रेनबो फाउंडेशन आयोजित गोल्डन रन 2025 पार पडला। यामध्ये 50 वर्षावरील सिनियर सिटीजन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। ही नोंदणी ऑनलाईन व बेलसरी कन्स्ट्रक्शन श्री कृष्णनगर या ठिकाणी करण्यात आली। पंचवटीतील सिटी लिंक बस डेपो या ठिकाणी या गोल्डन रन्स 2025 चं आयोजन करण्यात आलेलं होतं। स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला टी शर्ट, मेडल आणि नाश्त्यासह झुंबा डान्सचा देखील आनंद घेण्यात आला। या प्रसंगी हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवण्यासाठी सकाळी गर्दी केली। तपोवन इथं प्रथमच अशा पद्धतीचं नाशिक रन 2025 आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आयोजकांच्या हस्ते करण्यात आला। पोलीस उपायुक्त किशोर काळे व उज्ज्वला किशोर बेलसरे यांच्या हस्ते झेंडा फडकवून स्पर्धांची सुरुवात करण्यात आली। ही स्पर्धा 3 किलोमीटरची वॉकिंग स्पर्धा होती, ज्याची सुरुवात सिटी लिंक बस स्थानक ते तपोवन इथून झाली, ज्यामध्ये 50 वर्षापासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला। यावेळी ऑनलाईन व्हिडिओद्वारे नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी देखील नागरिकांसोबत संवाद साधला। तर अनेक सहभागी स्पर्धकांनी प्रथमच अशा आयोजन केलं याविषयी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या। या गोल्डन रनचं आयोजन रेनबो फाउंडेशन संस्थेचे नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सचिन कोळेकर, सचिन गुळवे, दिग्विजय वाघ, 9 न्यूज महाराष्ट्र संचालक किशोर बेलसरे, गोदा सन्मान संस्थेच्या उज्ज्वला किशोर बेलसरे, चंद्रकर थोरात यांनी आयोजन केलेलं होतं। आपण सर्वांनी आम्हाला जो पाठिंबा दिला, जी काही आमच्या प्रती तळमळ व्यक्त केली आणि त्याच्यातून आपल्या पाठिंब्याच्या आशीर्वादावरच जे काही आम्ही पाठीमागच्या कालखंडामध्ये जे काही काम केलं आपल्या सगळ्यांना माहिती, मी काही वेगळं सांगायची गरज नाही आणि निश्चितच इथून पुढच्या कालावधी देखील ते सुरू राहील एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। फक्त आपण आमच्या सोबत राहा, आमच्या पाठीशी राहा आणि जी काही आपल्याला अडचण असेल ती कधीही आपण कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आम्हाला सांगा एवढीच विनंती। बाकी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर मॅरेथॉन किंवा वॉकिंग असेल, रनिंग असेल, धावणं असेल, हे खरं तर एक आपल्यामध्ये तो एक प्रकारचा उत्सव आहे। म्हणजे आज या ठिकाणी आपण एकत्र येऊन करतोय म्हणजे आपल्यापैकी बहुतांश त्या ठिकाणी आपले सहकारी दररोज ही गोष्ट करत असणार आहे। त्यामुळे माझी एकच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा राहील, ज्यांचं नाव मी या ठिकाणी घेतलं, सिंगल सरांना या ठिकाणी ओळखत नाही असा कोणी नसेल तर सरांचा फिटनेस हा त्या ठिकाणी मूर्तिमंत आपल्या सगळ्यांसमोर उदाहरण आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी देखील त्यापासून आदर्श घेऊन तसंच होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मला मागच्या 1.5 वर्षापासून ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास आहे, तरी माझी किमो चालू असताना मी एवढा रन करू शकले। आम्ही सगळ्यात झाला पाहिजे, खूप आनंद वाटतो आणि सिंगल साहेबांनी हे आयोजन केलं आणि त्यांच्या पाठीमागे आपण ठाम। गोल्डन फाउंडेशन तर्फे 2025 हा रनचा कार्यक्रम झाला आहे। तो नाशिकचे पूर्व माननीय सन्माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्फत घेण्यात आलेला होता आणि सुरुवात झालेली होती आणि त्या कार्यक्रमाला नाशिककरांनी सुरुवात ठेवलेली आहे आणि या इथे शेवट झाला नाहीये। याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला 2025 मध्ये सुद्धा बघायला मिळतोय। भारत सूर्यवंशीचं वय वर्ष फक्त 81 आणि मित्र हो, आम्ही म्हातारे नाही, आम्ही महातारे हो। मला इतका आनंद झालेला आहे आज की 61 वर्षांमध्ये पहिल्यांदा मी आणि माझ्या मिस्टरांनी सहभाग घेतलेला आहे। ते अजून मागे स्त्री शक्तीचा विजय असो।
आज अशा प्रकारे तुम्ही सिनियर सिटीजनचं रन हे तुम्ही आयोजित करून खूप मोठ्या प्रमाणात